कमेंट मध्ये नक्की सांगा केक कलर कसा आहे कसा नाही. असा काही केक आहे हा. छान. हात काढ. हा हे बघा थोडा असं कर मोठं जे डॉक्टर कोणी बघत असेल तर ते सांगू नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. हिचं नाव आहे श्रुती निरंजन डोंगे आणि ज्या नावाला हे चॅनल चालू आहे त्या नावाचा आज बड्डे. श्रुतीचा आज बड्डे आहे, तर सगळ्यांनी तिला विश करा. माझ्याकडून माझ्या बायकोला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. तरी राग आहे तोंडावर त्याला कारण पण मी ते पागल लागलं मला. इकडे परत आज कोणाचा बड्डे? तुझ्या मम्मीचा. हॅपी बर्थडे म्हण ना मग तिला. पप्पी दे मम्माला, पप्पी दे. किशी दे मम्माला, किशी दे. कोणाचा बड्डे आज? तुझ्या मम्मीचा बड्डे ना. तर आज श्रुतीचा बड्डे आहे. पण विषय असा झालेला आहे की मी सकाळी 10 वाजता गेलो हॉस्पिटलला आणि डायरेक्ट 6 वाजता आलो. कारण त्याला असं आहे की आज मम्मीचं ऑपरेशन होतं मोतीबिंदूचं. तर ते काही झालं नाही. ते उद्या झालं तर उद्या होईल किंवा मग 15 दिवसानंतर. मम्मीच्या डाव्या डोळ्याचं ऑपरेशन आहे बघा. डाव्या की उजव्या डोळ्याचं ऑपरेशन आहे मोतीबिंदूचं. ते मम्मीला इथं डोळ्याला लागलं होतं तेव्हापासून ते दुखतं होतं. मग आम्ही चेकअपला गेलो काल चेकअपला गेलो परवा. आणि आज ऑपरेशन होतं तर गेलो होतं. ते म्हणजे तुम्हाला म्हणजे BP शुगर काय ते चेक करावं लागेल. आणि तेव्हा आम्हाला कळलं की आमच्या मम्मीला शुगर आहे. शुगर मम्मीचं 285 शुगर आहे. डॉक्टर म्हणजे 200च्या आत पाहिजे. तर त्यामुळं आम्हाला तिथे वेळ लागला. आणि परत उद्या सकाळी हॉस्पिटलला जायचं आहे आणि परत डॉक्टरला भेटायचं, औषध गोळ्या घ्यायचं आहे. आणि ऑपरेशन जे ते 15 दिवस पोस्टपोन झालेले. तर असं काही कारण होतं. आज मी दिवसभर बाहेर होतो. तर माझं बी खूप डोकं दुखत होतं कारण की हॉस्पिटलून आल्यावर. मी आत्ता आलो हॉस्पिटलून 6 वाजता. त्यामुळं ही नाराज आहे. तर जाऊ दे, काही नाही, तो उद्या बाहेर घेऊन जाईल. कारण की परवा वरदचा बड्डे आहे. तर वरदचा बड्डे शॉपिंग करायसाठी आम्हाला जायचं आहे. तर उद्या आम्ही बड्डे शॉपिंग करायला जाणार आहे. आणि उद्या तसंच श्रुतीला पण बाहेर थोडंसं घेऊन जाईल मी. तेवढंच तिला बरं वाटेल आहे ना. नाही नेत मी नेणार आहे म्हणजे नेणार आहे. अरे श्रुती उद्या जाच लागणार आहे. वरला कपडे आहे का? बॉन्डवर लिहून देऊ शकतो मी. हा बॉन्डवर लिहून द्यायला तुझ्याकडे काय बॉन्डवर द्यायला? बॉन्डवर लिहून तू बॉन्डवर लिहून देशील. हा जो माणूस आहे का, पण ज्याच्याकडे प्रॉपर्टी असती तोच बॉन्डवर लिहून देऊ शकत असतो. म्हणजे तो खोटं बोलला किंवा त्याचं चुकलं तर ते बॉन्ड स्वतःच नावावर होतो. नाही का युक्त? बरोबर की वरदची फ्रेंड आहे. तसं वरद आता गेला सगळ्या गल्लीतल्या बायांना बोलवायला श्रुतीच्या बड्डेला. आत्ताच मी केक आणलेलं. केक पण तुम्हाला दाखवल. सेलिब्रेशनच्या वेळेस मी तुम्हाला दाखवलंच. तर अशी काही चुकी झाली. सगळ्यात पहिली चुकी माझी झाली की रात्री 1:30 वाजेपर्यंत जाग येतो पण मी स्टेटस टाकायचं विसरून गेलो. कसं काय माहिती. मी 11:30 वाजेपर्यंत माझ्या डोक्यात होतं आणि 1:30 वाजेपर्यंत मी विसरून गेलो. त्यामुळे मी स्टेटस बी टाकू शकलो नाही. आता काहीच गरज नाही राहिलेली. त्याच्यामुळे आता हे सगळं सुरू आहे. ठीक आहे ना मम्मी, पण आता इथून पुढं अपेक्षा ठेवणार नाही. अरे श्रुती खरंच विसरलो होतो. मी तुला म्हणलं नाही का वरदची शपथ खाऊन म्हणलं. बरं मी वरदची शपथ खाल्ली म्हणलं की मी खरं विसरलो. आणि मी सकाळी टाकलं स्टेटस. असं नाही की बड्डे एकदाच येतो, दरवर्षी येतो. दरवर्षी मी टाकत असतो. तुला पण माहिती आहे ह्यावर्षी झुकलं माझ्याकडून टाकणं. तर असं काही विषय झाला. तर चला आता आम्ही बड्डेचा केक कापणार आहे. केक तुम्हाला दाखवू का नंतर दाखवू? मला तर वाटतं काढून ठेवू शकतो त्याला. कारण की काय माहिती का ते पुठ्ठा जाड आहे त्यामुळे ते थंड जाणार नाही. मिल्ट होऊन देईन ते पूर्ण. तर चला मी तुम्हाला लगेच केक दाखवतो खोलून. काढू शकतो असं काहीतरी तर खोलायला लागले पाहिजे. अरे तर मग ते पुष्ठा बघा ना किती कडक येतं पुठ्ठा. याच्यामुळे तो थंड राहणार नाही ना. आपण त्याचं हे वाढवलं असतं ना. वाढवलेलंच ऑर्डर खरंच थंड होणार नाही. नाही काढत वरत. उलटच खोलला गेला म्हणजे पलटी. कशी पलटी? अरे उलटा उघडला गेला म्हणलं तर कशी पलटी? मजाक करत होतो. मजा. केक तर दुसरं होतं ना. हाच आहे ना तो. हाच आहे ना तो. लो मी आ गया. चॉकलेटचा आहे पूर्ण केक तो. वरतून फक्त क्रीम आहे त्याला. ही पर्पल कलरची तुझा आवडतीचा कलर त्यामुळे हा कलरचा घेतला मी. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आहे माझ्या बायकोचा बड्डेचा केक.
तर असं काही केक आणला ना. काय मी नाही बायको, ही माझी बायको आहे आणि तू आमचं लेकरू आहे. तेव्हा काही बुक्का मारतो नको रे. ही माझी बायको आहे आणि तुझी मम्मा आहे. केक कसा आहे बरं तर कमेंट मध्ये नक्की सांगा. केक कलर कसा आहे कसा नाही. असा काही केक आहे हा. छान असा. नकली फुलं लावली काय हा ते नकली फुलं आहे. वा खायचे नाही लागते फुलं. तर कसा आहे केक कमेंट मध्ये नक्की सांगा. श्रुतीच्या आवडतीचा कलर आहे त्यामुळे तो कलर आणली ना. तसं वाकडा नको धरू ना सटकन ना. ते चॉकलेटचा आहे श्रुती, एवढा काही विषय हे नाही आहे. चॉकलेटचा आहे त्यामुळे काही लोड घेऊ नको. आवडलं बरं तुला. दाखव त्याला, दाखव एकदा. किती भारी. हां हे बघा आमचं फ्रीज एकदम स्वच्छ राहतं. श्रुती नेहमी फ्रीज पुसत असते, हे करत असते. हे बघा बॉटल गिटल सगळं एकदम व्यवस्थित सामान ठेवलेलं आहे सगळं. मस्के नका लावू, मस्के मस्के नका लावू. शांत मस्त असं. ए ते संपलं. हा त्यानं खाल्ली मग हो बाबा. वाव किती मस्त वर पाल आहे. तर असा काही विषय आहे आता. नको ना थंड आहे ना पहिलीच ती वेळी बड्डेचा. तर बड्डे गर्ल नाराज आहे आज थोडी. जाऊ द्या पण उद्या पूर्ण नाराजी तिची दूर करणार आहे. तसं बी मला मी तिला इच्छा नाही ते केक कापायची, पण काय आता ऑर्डर देऊन ठेवली होती ना त्याच्यामुळे मी कापणार आहे. नाही तर मग मी आणून दिला नसता माहिती का. हो आनंद दिला असं बरं आनंद असतं दिला. माझ्या बड्डेला नाही आणलं पण मी तर मग काय करायला पाहिजे. जमीन आसमान पहाड एक करायला पाहिजे की मी माझ्या बड्डेला केक नाही आणला. तू पैसे कापले नाही तू का? पैसे पप्पा मी घेऊ शकते. पैशाचं कारण देऊ नको. बाहेर कापले नाही. बाहेर का आपल्याला पण बायको बाहेर माझी बायको नाही ना घरात माझी बायको बायको कमवते जर असते ना तर नाही ना. मग हे चुकीचं आहे ना. याचं- पैशाचं कारण नको देऊ ना. याच्या अगोदर आणलेला आहे आणि बर्थडे पण मला केलेला. पैशाचं कारण नको देऊ. तर मित्रांनो श्रुतीचा बड्डे आहे ना तुम्हाला माहीतच झालेलं आहे. सगळ्यांनी एकदा तिला परत एकदा विश करा कमेंटमध्ये असं जोरदार. आणि मम्मीचं ऑपरेशन होतं त्यामुळे माझ्याकडून आता झालं नाही तिचा बड्डे यावेळेस कसं काही तसं. पण जाऊ द्या बरं. तरी मी म्हटलं होतं की आज नका जाऊ, आज येऊ नका, एक दिवस लेट न्या, कारण की दवाखान्यामध्ये माणसाला वेळ लागतो, सगळ्या गोष्टी बघावं लागतात हो माहिती दवाखान्यामध्ये. पण आम्ही पहिले सगळं त्याच्याकरता मी अगोदर बघून म्हणलं होतं की माझा बड्डे आणि वरच्या बड्डेच्या दिवशी तो गोंधळ घालू नका म्हटलं मी गोंधळाचा दवाखान्यात. विषयच येत नाही ना. ते इमर्जन्सी तरी ज्याच्यासाठी इमर्जन्सी केक कापणं नाही ना. ज्याच्यासाठी गेले होते ते काम झालेलंच नाही. शेवटी इमर्जन्सी 15 दिवस थांबावंच लागलं ना. इमर्जन्सी केक नाहीच आहे ना. इमर्जन्सी हॉस्पिटल आहे ना. कमेंटमध्ये नक्की सांगा इमर्जन्सी काय तुम्ही देखील. आणि विषय असा होता की आम्ही परवा दिवशी सगळी प्रोसेस करून आलतो. आम्ही काल गेलो आज गेलो तर त्यांना परत सगळी प्रोसेस करायला लावली आम्हाला. काहीच काय कारण नाही माहिती. तर मला तरी वाटतं एक डॉक्टर होता तिथं शेवटचं चेकअप होतं. तो डॉक्टर येतो संध्याकाळी 6:30 वाजता, कारण की दिवसभर असतो तो त्याच्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. तर 6:30 वाजेपर्यंत त्यांना आम्हाला परत सगळे चेकअप करायला लावले. म्हणजे दवाखान्यामध्ये बघा ना किती शातीर असते. 6:30 वाजेपर्यंत नुसतं घुमाला आम्हाला हे चेकअप करा ते करा हे करा. आणि 6:30 वाजले की त्या डॉक्टरकडे पाठवून दिलं. आणि ते डॉक्टर पण नाही आला 6:30 वाजता. त्याला यायला वाजले 7. त्यामुळे आम्हाला यायला पण झाला उशीर. आता त्यात याच्यात माझी काही चुकी आहे का की बाबा हिचा केक मला हिला बड्डे असंच करायचं होतं. ते हॉस्पिटलचं काम होतं त्यामुळे मला जावं लागलं तिकडं. आणि ही म्हणते की तू मुद्दाम केलं. मुद्दाम केला असं नाही म्हणते मी, तुम्ही माझं ऐकत नाही हे म्हणते मी. ते मुद्दाम केला बघा असं ऐका तोंड बघा तोंड बघा. किती वर्ष झाली तू आता. 28. हो कोण म्हणे 28 वेळा लागलं ना तुला. 27 कंप्लीट झालं ना. मग येडबिड झाली. 27 27 सुरू झालंय आता. 26 कंप्लीट झाले. 27 सुरू झालं तुला आता. पण तरी तू मेच्युअर नाही आली होती. थोडीशी तुला हे नाही काय. जाऊ दे चॉकलेट खा माझ्या. हा मग ठीक आहे ना. मग कोणतंच बर्थडे कसं आणलं मग केक. माझं म्हणलं तर नव्हतं करायचं. लहान लेकरांचाच केक कापत असते. तसा माझा मग मी कापला का तेच म्हणते तू. ना. माझा कापला तू लहानच आहे ना म्हणून तू तेच सांगते ना. तेच म्हणते लहान लेकरांचं माझ्यासाठी तर केक तू लहान आहे ना. लहान बाळ बरं आहे माझं बाळ आहे. हे बरं हे बघ माझं बाळ. हे माझं बाळ आहे बाई. हे इथं दूध गरम करायला माझं बाळ. हे माझं बाळ आहे. हे का हे दूध गरम करायला. माझ्या बाळाचं नाव काय माहिती का श्रुती. हाताला काऊन लावलं ते केक. कुठून लावला कसं लावला. यांनी हाताला लावून पाहिजे. खाऊन घ्या आता. हे घेऊन कर दे. हल्लेडे पण नको.
हे बा हे बा पा बा पा कशी भांडी फेकायला लागली राग आला बा हे बा धक्का लागला त्याचा. खोटं नको बोलू हा फेकायली तुला हे झालं तर काय ना वरत सगळं फेकून दिलं. वरत हे माझं बाळ आहे ना राहू दे मला लागते ती पाणी. वरत हे माझं बाळ आहे ना काही नाही बाबा नुसतं बड्डे माझ्या मम्माचा बड्डे पूर्ण गल्लीतल्या बायांना गेला तर बोलवायला की चला माझ्या मम्माचा बड्डे सगळेजणांनी चला आता चला आम्ही बड्डे सेलिब्रेट करतो तुम्हाला थोडंसं मी आता व्हिडिओ घेईन पण बोल म्हणजे त्याचा आवाज येईल तुम्हाला भरपूर तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या तर चला भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात चला बाबा बरं उशीर व्हायला लागला ना. बोललं नव्हतं खरं बाई. कुंकू. कुंकू जास्त नको तिन्ही पोरीचे ना तुझ्या मामन पण पोरीच आहे ना मग काय सांगू तुझ्या मागून तर पोरगा आहे ना कळलं तुझ्या मोठी अच्छा भाई ए छोलियाला छोलिया ये ग मनीषा बर्थडे गिफ्ट पुढे कसा आणा म्हणलं हो आता 2 मिनिटासाठी मी पोराला म्हणलं ना सगळ्यात बिस्किट पुढे मिळाले चहा बिस्किट सकाळी परत राह ना टिकाला तुझ्या मम्मी जवळ ए यज्ञेश आले यज्ञेश मित्र मित्र आले तू इकडे बघ इकडून या ना इकडून या. ते म्हणणार दस्ती काढून घे ना अरे जानूची मम्मी राहिली माझी पण मम्मी राहिली दादू तुझ्या मम्मी अगं माझी मम्मी पण राहिली म्हणजे तिकडे सामोरी माझी मम्मी पण राहिली आणलं नाही दोघी कोणी देखील मला काय होतं 2 मिनिटासाठी बोलावलं होतं मला. माझी मम्मी पण राहिली बरोबर आहे तेवढाच आम्ही सर इकडे सर दादू अंगावर येऊन ते काय एखादं फुकतं एका महिने भेटो हात 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 काढ हात काढ हा लागलं मला आता आणि वरची मम्मी पाणी काढते तर झालेलं आहे श्रुतीचा बड्डे सेलिब्रेशन आणि आम्ही आता बसलेलो आहे बघा सगळेजण फोटो बघत वर आवाज कमी करतो का श्रुतीला बघायची फोटो तर हे बघा इकडे लगेच कपडे गिपडे आवरून लगेच घेऊन लगेच रेडी झोपायला तर तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल त्यात तुम्हाला भरपूर आवाज येत असेल इकडचं तिकडचं कारण की भरपूर मैत्रिणी हिच्या गल्लीमध्ये बया काय हो आमच्याकडे पाऊस यायला आता थोडीशी भरपूर झाली आहे ना 7 जूनला येत असतो पण यावेळेस लवकरच चाललेला पाऊस आणि इकडं मम्मी बसलेली आहे तर मम्मीला पण बोलू आपण मम्मीच्या डोळ्याची बी आपण विचारू तब्येत कशी नाही तुम्हाला पण दिसेल मम्मीचा कोणता डोळा दुखायला कोणता नाही तर चला तरी बघा मम्मी कोणता डोळा दुखायला हे बघा थोडा असं मोठं जे डॉक्टर कोणी बघत असेल तर ते सांगू शकन की मोतीबिंदू कसा असतो काय मग आता काय ऑपरेशन ते केलं आता 4-5 दिवसावर 8-15 दिवसावर शुगर सांगितलं उद्या जायचं मग दवाखान्यात उद्या जाऊ तेवढं ते रिपोर्टचं राहिलं ते करून आणू मग पण ते दवाखाना पहिले सापडा लागेल कुठे नाही तू तर म्हणतो बस स्टँडला हां तू तर म्हणला बस स्टँडला आहे
बस स्टँड आहे पण पुढे ते सापडा लागेल ना आपल्याला. मग लवकर निघून करून उद्या. पहिले मी येऊन पाहतो मग घेऊन जातो तुला. तुला डबल घेऊन चक्कर कुठे कशाला घेऊन काढायची? तुला कुठं घेऊन एवढं डबल उन्हात कुठं परत नाही रंजन एवढं लांब. एवढं उन्हात सापडलं पाहिजे ते दवाखाना आपल्याला. मीच पहिल्यांदा नाव ऐकलेलं बघा लागेल जाऊन कुठे बस स्टँडला. नंतर रुपा जवळ आम्हाला जायचं आहे बाहेर. त्याचे कपडे ते आणायचं नाही बरं बड्डेची. केक उरला का सगळं संपला? आहे थोडंसं. खाल्ला का तू मग? खाल्ला, खाऊ घातलेलाच खाल्ला, परत नाही खाल्ला. किती खाल्ला पण तसा बी जे ते खाऊच घ्यायला लागलं ना. तू खाल्ला का? नाही आवडत ते निळा निळा. निळं नाही आतमधलं खाय ना चॉकलेट होती. मला नको. निळ्या कलरचा आहे. क्रीम आहे कलर ती नाही तो. पर्पल कलरची क्रीम आहे ती. दुसरं काही नाही. याला म्हटलं जवळ बाईस तर कसंच बसला ते. ते नाही ऐकत. त्याची मम्मीच नाहीये मी म्हणून तसं करतो तो मला. त्याच्या बड्डेला काहीच नाही आणत आता मग. काहीच नाही आणत त्याच्या बड्डेला. काहीच नाही आणत. दादाला मम्मा राग आला ना दादाचा तुझा. तू मम्माजवळ बसला ना केक कापताना. तुझा केक तुझा केक कापताना आम्ही पण नाही बसणार तुझ्याजवळ. नाही चला मग काय आता झालं. आता 1 घंटा राहिला फक्त बड्डे संपायला. मग तू हे मी मग दाखवतो तुला फटके कशा. हे काय असं? मग म्हणजे का फटके द्यायचे काय नंतर बड्डे आल्यावर? आधीच देत असते पण मी नंतर देतो. हो. 27 बुक्क्या मारा लागेल हिला. 27 वर्ष 27 नाही लागणार ना मला. मग का 24 वर्षात राहती. झाली नाही इथली 11 माय. 24-25 राहते का? दुसऱ्या लेकराची वारी येईल तरी देऊन तुझं 24ची आणि 25ची. दुसऱ्या लेकराची वारी येईल. अच्छा. वरदार 3 वर्षात झालं. 3 वर्ष कंप्लीट होईल. 4थं लागेल त्याला. 3 कंप्लीट होईल त्याला आहे ना. परवा दिवशी वरच बड्डे. तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा. आणि परत उद्या पण व्हिडिओ येईन आमचा वरदच्या शॉपिंगचा. आणि परवा दिवशी वरदच्या बड्डेचा पण येईल. चल वरच सगळ्यांना बाय कर. इकडे बघ बाय कर. बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.